न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। श्री क्षेत्र धापेवाडा येथे आषाढी पौर्णिमेनिमित्त विठ्ठल भक्तांचा जनसागर उसळला। विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र धापेवाडा येथे आषाढी पौर्णिमेनिमित्त विठ्ठल भक्तांचा जनसागर उसळला आहे। पहाटे 4 वाजता आमदार आशिष देशमुख यांच्या सहपरिवाराच्या हस्ते तसेच श्रीहरी महाराज वेळेकर यांच्या उपस्थितीत महापूजा व अभिषेक संपन्न झाला। त्यानंतर विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या। तसेच धापेवाडा येथे स्मार्ट अंगणवाडी पाहणी आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी केली। यावेळी शिवसेना शिंदे गट महाराष्ट्र विधान परिषद आमदार कृपाल तुमाने व सहपरिवार दर्शनासाठी आले होते। मंदिर प्रशासनाच्या वतीने त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। तसेच कंचन गडकरी यांचाही शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला। यात्रेनिमित्त प्रशासनाने पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल मस्के, उपविभागीय पोलीस अधिकारी सागर खर्डे, सावनेर पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव, कडेकोट पोलीस बंदोबस्त, पोलीस पाटील, सीसीटीव्ही निगराणी, वैद्यकीय सेवा, फायर ब्रिगेड, अँब्युलन्स, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच विशेष बससेवा उपलब्ध करून दिली आहे। स्वयंसेवी संस्थांकडून महाप्रसाद, चहा आणि पिण्याच्या पाण्याचेही वाटप करण्यात येत आहे। आषाढी पौर्णिमेनिमित्त श्री कोलबास्वामी मंदिरातही दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। यावेळी मंदिराचे उपाध्यक्ष भानुप्रताप सिंह पवार, विश्वस्त मंडळाचे सदस्य मनोहर कुंभारे, दिलीप धोटे, प्रिया मानकर, सरपंच मंगला शेटे, ग्रामसचिव ईश्वर धुर्वे, मंडळ अधिकारी केशव कुटे, तहसीलदार विकास बिक्कड, कल्याणकुमार डाहट, राजेश शेटे, शीतल सवान्यतुल, मंगेश चोरे, आशिष भोले, राजा धार्मिक, मनोहर काळे, ग्रामपंचायत सदस्य तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। प्रतिनिधी इशिका धार्मिक, नागपूर ग्रामीण रिपोर्टर। आशिष देशमुख यांनी आज यांच्या हस्ते पूजा झाली, तर आपण त्यांच्याशी काही जाणून घेऊया। नमस्कार। इथे सर्व येणाऱ्या भाविकांचं आम्ही धापेवाडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत करतो। नक्कीच या पौर्णिमेच्या दिवशी अलोट अशी गर्दी धापेवाडामध्ये पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होण्याकरता विदर्भवासियांची होते आणि विदर्भाची पंढरी म्हणून सर्व ज्ञात असलेली धापेवाडा नगरी ही सर्व भाविकांसाठी सुसज्ज करण्याचं काम आम्ही सर्वजण मिळून करतोय। जवळपास 165 कोटी रुपयाचा श्री क्षेत्र धापेवाडा विकास आराखडा हा राज्य सरकारने मंजूर केला आहे। त्याच्यामध्ये प्रशस्त असं विठ्ठलाचं मंदिर हे नव्याने त्यानिमित्ताने पुनर्जीवन होणार आहे। नदीकाठचा घाट असो, दुर्गाचं मंदिर असो, सौंदर्यीकरणाच्या माध्यमातून इथे अजून जास्ती चांगल्या सोयीसुविधा ह्या भाविकांसाठी सरकारच्या तर्फे निर्माण होत आहेत। नक्कीच त्या माध्यमातून ह्या धापेवाडाचं चित्र हे बदललेलं आपल्याला लवकरच पाहायला मिळेल। तर साहेब, तुमच्या हाताने आज अभिषेक झाला हस्तपूजेत, तर तुम्हाला कसं वाटत आहे? नक्कीच आम्ही सपत्नीक आज इथे महाअभिषेक केला आणि या संपूर्ण शेतकऱ्यांची दृष्टीने पावसाचा जो फेर आहे तो सातत्याने यावा, जास्ती नाही झाला पाहिजे, दुष्काळ नाही पडला पाहिजे आणि चांगलं भरघोस पीक शेतकऱ्याच्या घरी आलं पाहिजे अशी मनोकामना मी पांडुरंगाच्या चरणी केली। तर तुम्ही इथे दर्शन करण्याकरिता किती वर्षापासून येत आहात साहेब? सातत्याने येत आहोत। विशेष करून महापूजा आमदार झाल्यानंतर आमदारांच्या हस्ते इथे असते, हे दुसरं वर्ष।